तोप आहे मोठी. तर ही 3 नंबरची तोप आहे. 1 नंबरची आहे ती विजापूरला आहे. 2 नंबरची आहे ती मेंढा तोप जी आपण आजकाल यूज करतोय. आणि ह्याचं आउटिंग डायरेक्ट खाली आहे. आणि पद्मदुर्ग आहे ना तो आता इथे धोका आहे खूप, त्यामुळे इथं दिसत नाही आहे. नाहीतर समोर इकडे एक पाण्याचं मोठं तळ आहे. हे बघा किती मोठं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही निघालो आहे मुरुड जंजिरा बघायला. तर मागच्या वर्षी काय झालं ना, दादा आलेले आणि आम्ही जाऊन बघायचं म्हणलेलं. थोडा गाड्यांचा आवाज आहे, पण त्यावेळी थोडा पाऊस चालू झाला आणि फोटो बंद झाला होता. त्यावेळी मग आतमध्ये जाता नाही आलं. मग म्हटलं यावर्षी आता जाऊन आपण थोडंसं बघून येऊया. तर सकाळी निघालो आहे. आत्ता वाजलेत 8 आणि आता दैवडी बोरटी म्हणून गाव आहे, तिथं थांबलो आहे थोडं चहा प्यायला. इथे हॉटेल सुमेन आहे, इथं जरा थांबलो. इथनं आपण आतमध्ये आता जाणार आहे आणि पालीमार्गे आपण पुढे आहे ना एक 2-2.5 तास लागतील आपल्याला पुढे जायला. तर पोचणार आहे आपण मुरुडला डायरेक्ट. आपण अलिबाग मार्गे नाही जाणार आहे, डायरेक्ट मुरुडला जाणार आहे आणि परत येताना मग अलिबागला जाणार आहे. तर थोडं चहा वगैरे पिऊया आणि मग आजचा प्रवास आपण कंटिन्यू करूया. इथे गाडी पार्क केली आहे आणि थोडं आता काहीतरी खाऊया आणि वॉशरूम वगैरे यूज करूया. चला, आपला ब्रेक झाला आहे. आता परत प्रवासाला सुरुवात करूया. आपण पालीमार्गे पुढे जाणार आहे डायरेक्ट मुरुडच्या तिथे. दरवेळी मी म्हणलं एक्सप्रेसवे दाखवला आहे मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये, तर म्हणलं जरा पुढे जाऊन मगच व्हिडिओ सुरुवात करूया. तर दरवेळी काय दाखवणार एक्सप्रेसवे, त्यामुळं मग म्हणलं थोडं पुढे जाऊया. आता एक्सप्रेसवे आम्ही सोडला आहे, खाली आलो आहे आणि इथून आता आपण पुढे प्रवासाला सुरुवात करतो आहे. चला निघूया. दादानी शक्ती आहेत. चला, अजून इथनं आपल्याला एक 2-2.5 तास लागतील. मग बघूया, थोडंसं मध्ये एखादा अजून एक ब्रेक होईल, मग बघूया कधीपर्यंत पोचते. चला निघूया. अजून इथून आपल्याला 2 तास 21 मिनटं दाखवते, 97 किलोमीटर. चला आता निघूया. चला, अजून आपल्याला 2-2.5 तास लागतील. आता निघूया. परत आता आपण रोडला लागूया. पाली अजून इथनं 13 किलोमीटर आहे. हा तोच रोड आहे जिथं आपण उंबरखिंडीला मागच्या वेळी आलेलो. जर उंबरखिंडचा व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर आहे, जाऊन बघा. अजून आपल्याला जवळजवळ 75 ते 80 किलोमीटर जायचं आहे. तर रोहा मार्गे चाललो आहे आपण. रोहा मार्गे आपण डायरेक्ट मुरुडला जाणार आहे. तर सुरू आहे प्रवास. आता आपण पालीमध्ये आलो आहे, पाली क्रॉस करतोय. इथून पुढे आपण आता लेफ्ट घेणार आहे आणि NH66 मग मुंबई गोवा हायवे, त्याच्यावरनं थोडा वेळ आपण जाणार आणि परत राईड घेणार आहे. तिकडनं मग रोहाला जाणार आहे आपण. आता आपण पालीतनं बाहेर पडूया. आता आपण आलो आहे NH66 वर, मुंबई गोवा हायवे. तर इथून जास्त लांब नाही, आपण आता लगेच राईड घेणार आहे 200 मीटरवर आणि मग आपण रोहा साईडला जाणार आहे. रोहामध्ये पोचलो आहे आणि रोहा स्टेशन इकडे राहते. तर आता इथं रेल्वे क्रॉसिंग आहे, तिथे थांबलो आहे. आता पहिल्यांदा गाडी पास होईल आणि मग आपण पुढे जायचं आहे.
तर अजून 1 तासाचं अंतर आहे. अजून 1 तास 2 मिनटं दाखवते. 40 किलोमीटर आहे. तर आपल्याला 11 सव्वा 11पर्यंत आपण पोहोचेल. आता 10 वाजलेत. तर प्रवास सुरू आहे आपला. आता गाडी पास होईल आणि मग फाटक ओपन झालं की मग आपण कंटिन्यू करूया. इकडे सगळे थांबलेत. आता गाडी पास व्हायचा वेट करतात. आणि इकडे स्टेशन आहे, रोहा स्टेशन आतमध्ये. इकडे असं रोड आहे. इकडनं आम्ही आलो. इथं गाडी लावली आणि इथनं जंजिरा कसा दिसतोय ते दाखवतो तुम्हाला. इकडनं आपण आलो आहे आणि हा बघा व्ह्यू कसला मस्त आहे. आणि इथं आहे जंजिरा. इथं राजापुरी म्हणून गाव आहे. इथे खाली जायचं, इथे गाडी लावायची आहे आणि इथनं मग तिकीट घेऊन आहे ना बोटीनं मग आपण आतमध्ये इथे जातो आहे. आता धुकं जास्त आहे, नाहीतर इथे पण आहेत ना बोटी दिसत आहेत इथं या जंजिराच्या तिथं. 5-10 मिनिटं थांबूया, भारी वाटते इथे. इकडे जेट्टी आहे ती मुरुडची. तिथनं गाड्या वगैरे जायचं असेल ना, दिघी बंदर आहे तिकडे. पलीकडनं जातात ते तिकडं दिघी बंदरात. तिकडे जायचं असेल तर इथनं जेट्टी आहे ना, तिकडे जातात. आणि इकडे आपण किल्ल्यावर आता जायचं आहे. 5-10 मिनटं थांबूया आणि मग आपण राजापुरीत जाऊया तिथनं. मग तिथनं आत जायचं मग जंजिरा किल्ल्यावरती. इकडं आपण गाडी पार्क केली, इकडनं आलो आहे आणि इकडे आता तिकीट घेऊन आपण फेरीमध्ये जाणार आहात. तर बघूया किती तिकीट वगैरे. शक्ती आणि दादा पुढे गेलेत. तर आपण जाऊयात आतमध्ये. इथं तिकीट कॅपॅक घेतली कारण ऊन भरपूर आहे. बरोबर 12 वाजता पोचलो आम्ही इथे. तर हे बघा इकडे असं राजापुरी गाव आहे. इकडे हे आहेत आणि इकडे पार्किंग आहे. इकडनं आपण आलो आहे आता इथे. तर आलो आहे आत्ता. इथे आपल्याला तिकीट काढायचं आहे, किल्ल्यात जायचं. किती तिकीट आहे ते तुम्हाला सांगतो. थोडं कॅब घातल्यावर बरं वाटायला लागले कारण आता ऊन भरपूर आहे. तिघांनी पण घातली कॅब आम्ही. चला इथं तिकीट घर आहे. त्या तिकीट घेतलं आहे आम्ही आत्ता. किती आहे तिकीट? बोट लागले. किती लागले? किती तिकीट आहे? 100 रुपये देख. 100 रुपये पर पर्सन. हां 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे. तर 45 मिनटं आपल्याला मिळतील आतमध्ये फिरून बघायला. आता इथून आतमध्ये बोटीकडे चाललो आहे आपण. ऑनलाईन नाही आहे ना? नाही कॅश. ओनली कॅश. ऑनलाईन नाहीत घेते, फक्त कॅशच घेतात ते. त्यामुळे जर कॅश नसेल तर घेऊन आलेलं बरं आहे. आता इथून आपण जायचं आहे. इकडे किल्ला दिसत असेल इकडे. आणि इथून आपण आता बोटीमध्ये बसणार आहे आणि मग किल्ल्याकडे जाणार आहे. इथून आपण आता खाली उतरणार आहे आणि इथे आपण बोटीत असं बसणार आहे आणि मग इकडनं असं तिकडे किल्ल्याकडे जाणार आहे. चला असू दे, त्यांना माहीत. पुढं बोटीत बघतात. चला आपण आता बसूया. आपला नंबर आलेला आहे बोटीत बसायचा. इथून आपण आता आतमध्ये बसणार आहे बोटीमध्ये. तुम्हाला कितना लोग है? 5 किलो है अपना. चलो भाई कोई भी ले लो. चला बसलोय आपण आता. आपण जाणार आहे. ओ भाई साहब आगे आ जाओ इधर. ओ भाई साहब अभी जैकेट पहने थे अपने. शक्तीकडे बसलेत, दादा इकडे आहेत. आपण इकडनं आलो आहे आणि आता इकडे चाललो आहे बोटीमधनं किल्ल्यावरती. पहली बात अपना जो बोट का नाम
होगा ना वहाँ पर उतरेंगे ना जब, तो आप लोग को 45 मिनट 45 मिनट का टाइम दिया जाएगा और 45 मिनट में आप लोग को अपने ही बोट में बैठना है। अपने बोट में क्यों बैठना है, क्योंकि जितना लोग लेके आता है ना उतना ही वापसी में भी लेके जाता है। तो अपनी नाव का जो नाम होगा ना ये सुल्तानी नाम है, तो सुल्तानी नाम में 45 मिनट में आके आप लोग को बैठना है। और जिस किले में आप लोग जा रहे हैं ना, ये किला आप लोग को बाहर से दिख रहा है कि किला छोटा है, लेकिन किला जो है ये अंदर से 22 एकड़ एरिया में बना हुआ है और पॉसिबल नहीं है कि 45 मिनट में 45 मिनट में आप लोग 22 एकड़ किला घूम सकते हैं। लेकिन लोग क्या करते हैं, इस किले में 10-12 जो पॉइंट्स है ना, ये पॉइंट्स देखते हैं और वापस में नाव में आके बैठ जाते हैं। तो पॉइंट्स क्या है, तो तोप है, नगार खाने है, बारूद खाने है, राजा का दरबार है, रानी का महल है, मस्जिद है, मंदिर है, मीठे पानी के तालाब है, पुयारी रास्ता है और चोर गेट है। बताने का मतलब ये है मेरा है कि हम लोग जो नाव पे काम करते हैं ना, ये अंदर गाइड का भी काम करते हैं। लेकिन अभी जंजीरा किले में आप लोगों को कोई अंदर गाइड मिलेगा नहीं, क्यों बंद, क्योंकि जंजीरा किले में अभी गाइड इथं मेन दरवाजा आहे, इथंपर्यंत आपण आलो जवळ। इकडनं आम्ही इकडनं आपण आतमध्ये आलो होता। ये देखो यहाँ से चलो, यहाँ से इकडे दर्गा आहे। देखो ये दरगाह जो पता ना, हाजी अली की दरगाह वैसा ही दरगाह है 5 ओके। और जैसे तुम्हारी तो दिखा था ऊपर ओ भाई, आपण आता वरती आलोय जिथं कलाल बंगडीची तोप आहे मोठी। तर ही 3 नंबरची तोप आहे। 1 नंबरची आहे ती विजापूरला आहे, 2 नंबरची आहे ती मेंढा तोप जी देवगरी किल्ल्यावरती आहे दौलताबादला, आणि इथं आहे कलाल बंगडी ही जंजिऱ्यावरती। तर ही आहे ना पंचधातूंनी बनवली आणि कलाल बंगडीचं नाव काय आहे, कारण ही बांगड्यांमध्ये आतमध्ये आणली आणि मग ह्याला जॉईंट केले। म्हणजे हे आहे ना बांगडीमध्ये आणलं होतं, एकत्र नाही आणली बांगडीमध्ये। आणि याची रेंज आहे ना 4 ते 5 किलोमीटर आहे, म्हणजे इथून पूर्ण बाहेरपर्यंत किनाऱ्यावरती अटॅक करता येत होता। तर ही एवढी मोठी आहे ही कलाल बंगडी आणि ही पंचधातूची असल्यामुळं गरम नाही होत। इथं बत्ती द्यायची जागा आहे आणि अशी मोठी तोप आहे। तर आणि थोडक्यात तुम्हाला मी जी माहिती आहे ती सांगतो, म्हणजे तुम्हाला कळून जाईल। आता इथून आपण पुढे जाणार आहे, इथं बुरुजावरती खाली, तिथून आपण वॉच टावर बघणार आहे आणि मग खाली इथे गोडा पाण्याचे तळ आहेत, तिथे आपण जाणार आहे। आणि हा असा पूर्ण जंजिरा किल्ला, हा टोटल 22 एकरमध्ये आणि 21 ते 20 बुरुज पण आहेत। तर असा हा जंजिरा हे नाव नाही आहे, पण जलजिरा म्हणजे पाण्यातला किल्ला बेटावरचा, त्याला जलजिरा असं म्हणायचे, पण कालांतराने परत ते जंजिरा नाव असं पडलं आहे। तर आपण आता कलाल बंगडी बघितली, इथे अशा तोपा आहेत या 3। आता इथं बुरुजांवरून आपण पुढे जाणार आहे। इथून मागून तो बघून आपण आत्ता बुरुजावरती आलो। तर असा हा बुरुज आहे, इथून इकडे तोपा आहेत। इथून तुम्हाला दिसत असेल तर हे डायरेक्ट खालती आपल्याला हल्ला करायसाठी देखरेख करायसाठी एक खिडकी आहेत आणि इकडनं हे तोपा दिसतं आपल्याला, जंग्या पण आहेत तिथे। तर हे बघा, हे आधीचे काळामध्ये ह्या जंग्या आहेत, ह्यातनं गरम पाणी गरम तेल भाल्यानी हल्ला करायसाठी होता आणि इथनं अशा ह्या तोफा आहेत। तोफांनी मग तिकडनं कोणी आक्रमण केलं असेल तर हल्ला करायला या तोफा यूज केल्या जायच्या। आणि या जंग्या तुम्हाला मी दाखवल्या भरपूर आहेत आणि इकडनं असा हा बाहेरचा नजारा। आता आपण पुढे वॉच टावर आहे, म्हणजे जिथनं देखरेख केली जायची, जिथनं बाहेरनं बघितलं तर दिसत नाही पण आतनं बघताना दिसतं आहे, बाहेरनं अंधार पडतो बघताना। तर तिथं आपण वॉच टावरची तिथं जाऊया। इकडे आपण आता खाली तिथं वॉच टावर आहे, तिथे जाऊन बघूया, ते तुम्हाला दाखवतो। तर इकडे अजून एक बुरुज आहे ज्याच्यावरती आपण आलो आहे। तोपा फक्त तिकडेच आहे, तिकडे नाही येत आता। आणि इथलं बरंच सामान आहे ना, वरती एक म्युझियम आहे गावामध्ये, तिकडे ठेवलं होतं आता। तर बऱ्यापैकी रेस्टोरेशन झालं आहे, कारण 2-3 वर्षापूर्वी मी आलो होतो ना, तेव्हा इथे सगळं गवतच भरलं होतं। तर बऱ्यापैकी साफसफाई केली आहे लोकांनी आणि खालती पण बऱ्यापैकी आता बघायला मिळते। असा हा किल्ला आहे।
22 एकरमध्ये. आता आपण इथे एक वॉच टावर आहे, तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो वॉच टावर त्यावेळेचा कसा होता. बाहेरून बघितलं तर पूर्ण अंधार दिसतोय, पण आतमधून आपल्याला बाहेरच्या छतावरती नजर ठेवायसाठी हे असं बनवलं आहे. अंधार म्हणजे बाहेरून जेव्हा आपण बघतो ना तेव्हा अंधार दिसतो आतमध्ये, बाहेरनं अजिबात आतलं दिसत नाही. आणि आतमधून बघितलं तर असं हे वॉच टावर आहेत. हे बघा, इकडून पूर्ण देखरेख करायसाठी हे असे वॉच टावर बनवले आहेत. पण बाहेरनं काही दिसत नाही, बाहेरनं पूर्ण अंधार दिसतो. असे हे वॉच टावर आहेत, इकडे बरेच आहेत. हे आपण बुरुजाच्या आतमध्ये, वरती बुरुज आहे आणि त्याच्या आतमध्ये हे वॉच टावर आहेत. तिन्ही बाजूला जवळजवळ बघता येते आपल्याला इथून. असं हे वॉच टावर आहे. हे बघा, त्यावेळेचे हे 900 वर्ष आधीचं बांधकाम आहे, अजून आहे तसं आहे. हा 1111व्या शतकात हा किल्ला बनवून पूर्ण झाला होता. 21 ते 22 वर्ष लागले होते बनवायला. आणि आजही बघा सुस्थितीत आहेत खूप साऱ्या गोष्टी. आणि हे त्यावेळेचं बांधकाम. आता पुढे गोड्या पाण्याचे तळ आहेत, तिकडे आपण जाऊया. असे तोफा आहेत, नंबरिंग केलं आहे. म्हणजे प्रत्येक खिडकीत त्यावेळी तोफ होती, त्यामुळंच हा किल्ला कोणाला जिंकता आला नाही. इथं आपण खाली आले बुरुजातून उतरून. हे बघा, हे त्यावेळेची टॉयलेट आहेत जे आपण आजकाल यूज करतो आहे. आणि ह्याचं ह्याचं आउटिंग डायरेक्ट खाली असते समुद्रामध्ये. हे टॉयलेट आहेत त्यावेळेचे. हे इंडियन स्टाईल, ते वेस्टर्न स्टाईल त्यावेळेच. चला, असं हे त्यावेळेचे बाथरूम होते. हे गोड्या पाण्याचं तळ आहे, आपल्याला फिरून जायचं आहे वरती तिथंपर्यंत. हे गोड्या पाण्याचं तळ आहे. चला. बाहेर पूर्ण चारी बाजूनी समुद्र आहे, तरी पण आतमध्ये एवढे मोठे गोड पाण्याचे तळ आहेत. म्हणजे हे पिण्याचं पाणी आणि बाकीच्या गोष्टींसाठी हे वापरण्यात येत होतं. हे बघा किती पाणी भरपूर मोठं आहे. चला, आता इकडून आपण पुढे जाऊया. हे बघा, हे गोड पाण्याचं तळ आहे आणि वरतीपर्यंत तिथे आपल्याला जायचं आहे. आपण आता वरती सगळ्यात वरचा जो पॉईंट आहे तिथे चाललो आहे, जिथून आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला घ्यायसाठी एक किल्ला तयार करायचा प्रयत्न केला होता. तो अर्धवटच आहे, कारण जेव्हा छत्रपती संभाजी महाराज तो किल्ला बनवत होते त्यावेळी रायगडावरती मुघलांनी हल्ला केला आणि तो किल्ला अर्धवटच राहिला. त्याचं नाव आहे पद्मदुर्ग. तर तो तिकडे आहे, इथून आपल्याला वरनं दिसेल. इकडून आपण आलो आहे. इथे सुरुलखानाचा राजवाडा इथं आहे, पण तिथे आता जाता येत नाही, पडझड झाली त्यामुळं. तर आपण इकडनं सरळ वरती, आता जिथून आपल्याला पद्मदुर्ग दिसतो आहे तिकडे चाललो आहे वरती. आपण एकदम वरच्या बुरुजावरती आलो आहे. तर इथून असा हा खालचा तुम्हाला जंजिराचा परिसर दिसतो आहे पूर्ण. आणि पद्मदुर्ग आहे ना, तो आता इथे धोका आहे खूप, त्यामुळे इथून दिसत नाही आहे. नाहीतर समोरच असा आहे ना पद्मदुर्ग दिसतो आहे, जो छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा घ्यायसाठी बांधला होता. पण त्यावेळी नंतर मुघलांनी रायगडावर आक्रमण केलं, त्यामुळे मग तो किल्ला तसाच राहिला अर्धवट. तर तो समोर तिथं आहे, पण धोका आहे ना, त्यामुळे दिसत नाही आपल्याला, बघता येत नाही. आणि असा हा परिसर. मागणं जो सगळ्यात वरचा बुरुज आहे त्याच्यावरती जाऊन आलो आणि इकडे थोडा मोकळा परिसर आहे. तर म्हणलं इकडे काय बघूया. तर इकडे एक बंदराचं काम चालू आहे बहुतेक. आणि इकडनं हा तुम्हाला जंजिरा दिसतोय खाली, तो तिकडचा भाग होता हा. म्हणजे आपण आत्ता आहे तिथला उजवा भाग आहे.
तर इकडनं हा आता बऱ्यापैकी पडझड झाली आहे, पण बुरुज अजून पण शाबूत आहेत, तसेच आहेत तसे. तर टोटल 22 बुरुज आहेत आणि 21 ते 22 बुरुज आणि 22 एकरमध्ये हा किल्ला पसरलेला आहे. तर हे त्यावेळीचं सगळ्यात वरतीचं वॉच टॉवर म्हणू शकतो आपण, जिथनं वरती फ्लॅग वगैरे आत्ता केले आणि इकडे बऱ्याच तोफा पडलेल्या आहेत. तर हे बघा इकडे पण आहेत. म्हणजे त्यावेळी प्रत्येक बुरुजावरती कितीतरी तोफा असतील, त्यामुळंच परत कोणाला आक्रमण करताना हा किल्ला कधीच घेता आला नाही. हा अजिंक्य किल्ला आहे, कोणीच लढाई करून कधी जिंकला नाही हा किल्ला. सुरुल खानाचा राजवाडा आहे हा. आता पडझड झाली. आता आपण उतरून आलो खाली, तर इथून आपण परत बोटीकडे जाणार आहे. हा त्यावेळेचा मेन राजवाडा आहे, जिची आता पडझड झाली. त्यावेळी 4 मजली वगैरे होता. आणि आपण आता इकडनं आता जिथून आपण आलो मेन गेट, मेन दरवाजा, तिथे चाललो आहे. तर भरपूर मोठा किल्ला आहे, 50 मिनटात आपण बघून नाही होत. जाऊन तो देख के आता मैं. हां, तर इकडनं आपण आता बाहेर चाललो आहे. इकडे एक पाण्याचं मोठं तळ आहे, हे बघा किती मोठं आहे. आणि ही त्यावेळची एक मस्जिद असणार आहे. आणि इकडे काय दुसरी, तर असा हा गोडा पाण्याचा तळ आहे. इथला जो दगड निघाला तोच परत बांधकामाला वापरला आहे सगळीकडे, बाहेरनं काय आणलेलं नाही आहे. तिथे आहे ना वरती, तिथं शिवमंदिर पण एक आहे, तिथं आतमध्ये गेल्यावर. पण तिकडे आपण आता वेळ नाही त्यामुळे जाता येत नाही आहे. तिथं आतमध्ये आहे ना शिवमंदिर पण एक आहे, पण म्हणजे पडझड झालेलं आहे. पण असं म्हणतात की तिथे एक शिवमंदिर आहे आतमध्ये. चला इथून आपण आता महादरवाजाकडे खाली चाललो आहे बाहेर, जिथं बोटी आहेत आपल्याला. तिथूनच मग आपण परत राजपुरी गावात जाणार आहे. हा महादरवाजा आहे, इथूनच आपण आता आतमध्ये चाललो आहे. चला आता इथून आपण बोटीत बसतोय. हो शेठ, रस्ते में तो फोटो आगे जाओ ना. हो जॅकेट ठेवा. हो शेठ, जॅकेट ठेवा. नाही लागणार का? ठीक आहे, भाई आगे बढ़ो ना. ते वरतीच राहिले वाटतं. चला झाला आपला किल्ला बघून आता परत चाललोय. काय आला लावते मर्दी ओळखीचे काय कोण तो 5 अभी आएंगे ना, तुला आवड नाही. चला आलो आपण आता कडेला. तर जाताना आपण तिकडनं गेलेलो, आता आपण इकडनं किल्ला बघून इथनं उतरले. तर आता आपण पार्किंगकडे चाललो आहे. तर इथून आम्ही परत सरळ घरीच जाणार आहे. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ जंजिरा किल्ल्याचा. तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. इथून आम्ही परत सरळ घरी चाललो आहे. जर इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ही छोटीशी एक दुसरीची ट्रिप इथं सेंड होती. जर आवडलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक नक्की करा. भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत